Hello, hello. This is the My Artifact episode number 2054. आजची तारीख आहे 7 ऑक्टोबर 2020. वाजले आता रात्रीचे 9 वाजल्या. ओके. माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन खूप दिवसापासून हा प्लॅन होता. ऍक्च्युली इट वॉज म्हणजे हप्त्याभरापासून शायद मी याच्याबद्दल विचार करत होतो, बट कधी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये डिस्कस नाही केला. कारण हा जो प्लॅन होता हा म्हणजे इतका जास्त म्हणजे प्लॅनिंग इतकी जास्त हे नव्हती, फिक्स नव्हती का असं होऊ शकते का बा. आज मी याच्यावर खूप विचार केला आणि मला काही गोष्टी क्लिअर झाल्या, मोस्ट ऑफ द गोष्टी क्लिअर झाल्या. त्यामुळे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. याच्या अगोदर मी या सर्व गोष्टी सांगितल्या का नाही, कारण डिटेल इतक्या क्लिअर नव्हत्या. कारण जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्टाबद्दल विचार करता तुम्ही त्याच्याबद्दल डिटेल बद्दल विचार करा. म्हणजे समजा जर तुम्हाला कुठे जायचं आहे तर कसं जायचं आहे, कोणत्या स्टेशनवरून कुठे जायचं आहे, कुठून गाडी पकडायची आहे, कोणती गाडी पकडायची आहे, कोणत्या सीटवर बसायचं आहे, वगैरे वगैरे. समजा जर तुम्ही या पूर्ण डिटेलिंग जर तुम्ही अंडरस्टँड केलं ना, तर बिलकुल एक्झॅक्टली तुमच्या म्हणजे तुम्ही जे विचार केला ना बिलकुल एक्झॅक्टली त्याप्रमाणे होते. ओके. आणि इव्हन नाही का, तुम्ही ज्या डिटेलने विचार करता ना त्यामुळे ना तुम्हाला सगळं काही माहीत पडते. म्हणजे प्री प्लॅनिंग पूर्ण माहीत पडून जाते. म्हणजे समहाऊ समोर काही होईल तर अशा प्रमाणे होईल, तर आपण त्या दृष्टिकोनातून स्वतःला प्रिपेअर राहतो. सो इट इज रिअली इम्पॉर्टंट टू थिंक इन डिटेल. म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्ही विचार करत असाल ना तर तुम्ही त्याच्याबद्दल डिटेलमध्ये विचार करा. कारण नाही का त्यामुळे नाही का आपण खूप चांगल्याने अंडरस्टँड करतो, खूप चांगल्याने स्टडी करतो. ओके. सो माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आलाय. ओके. आणि ह्याला मी आता सांगण्याचा प्रयत्न करतो. समजा जर मी मुंबईला जातो, ओके, आणि मुंबईला जातो आणि ऍज अ एडी म्हणून कोणत्या प्रोडक्शन मध्ये काम करतो बा. ओके. तर या डेफिनेटली मला लागून जाईल कुठे ना कुठेतरी वगैरे जॉब वगैरे, बट माझं पेमेंट आणि इतका काही चांगला भेटणार नाही. ऍज अ एडी आणि ऍज अ फर्स्ट म्हणजे एक प्रकारे न्यू रिक्रूट म्हणून म्हणलं ना तर हार्डली मला सॅलरी भेटेल. आणि सॅलरी किती भेटेल मला? 10,000 ते 15,000 वगैरे सॅलरी भेटेल. आणि हे सॅलरी इज नॉट इनफ. कारण मुंबईमध्ये राहतो आपण आणि 10-15,000 रुपये सॅलरी इज नॉट. आपण खूप साऱ्या गोष्टी शिकू तसंही, बट पैसा इज समवेअर काही ना काहीतरी कोणत्या याच्यामध्ये येते. माझा असा प्लॅन आहे की व्हॉट इफ आय जस्ट मेक अ ट्रॅव्हल व्हिडिओ ऑन युट्यूब. येस. कसं आहे की समजा जर आपण अशा प्रकारे ट्रॅव्हल व्हिडिओ जर बनवतो तर इट वॉज रिअली गुड. आता हे ट्रॅव्हल व्हिडिओची कल्पना कुठून आली आहे, काय आली आहे, हे मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. लास्ट टाइम म्हणजे मी सप्टेंबरमध्ये एक व्हिडिओ बनवला होता, हायपरलॅप्सचा व्हिडिओ. वर्धेमधले जेवढे काही मॉन्युमेंट्स आहे त्याचे मी हायपरलॅप्स फोटो शूट केले. ओके. आता ते हायपरलॅप्स कसं शूट करायचं ते आता मी तुम्हाला नंतर सांगतो, याच्यात ते नाही सांगणार. बट मी तो एक व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ मी माझ्या इंस्टाग्रामवर टाकला. लोकांना खूप आवडला. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की लोकांनी त्या गोष्टीला बघितलं होतं बाय देअर नेकेड आईज, बट त्यांनी स्क्रीनवर कधी बघितलं नव्हतं. दॅट इज अ टू डिफरंट वे. कोणती गोष्ट तुम्ही स्क्रीनवर बघत आहात ना, जस्ट लाईक आयफेल टॉवर तुम्ही नेहमी स्क्रीनवर बघितला, तर तुम्ही त्याला जेव्हा रिअल मध्ये बघता त्याचा एक्सपिरियन्स वेगळाच असतो. पण जेव्हा तुम्ही कोणती गोष्ट तुम्ही रिअल मध्ये बघता आणि जेव्हा तुम्ही त्याच गोष्टीला स्क्रीन मध्ये बघता, स्क्रीन म्हणजे कोणती पण स्क्रीन, मोबाईल स्क्रीन वगैरे कोणती पण स्क्रीन घे, तर याच्यामध्ये बघता तर दॅट इज समथिंग रिअली डिफरंट. म्हणजे कसं आहे की जो एक्सपिरियन्स आहे स्क्रीन मध्ये बघण्याचा आणि रिअल मध्ये बघण्याचा हा बहुत ही वेगळा असतो. सो मच डिफरंट. आणि कसं आहे की मी वर्धेचा व्हिडिओ शूट केला होता आणि अशा लोकांनी तो व्हिडिओ बघितला जे लोक वर्धेत राहतात. ऑब्व्हियसली कसं आहे की जे लोक वर्धेत राहतात त्यांना त्यांच्या शहराबद्दल थोडं बहुत प्रेम राहते. तर त्यामुळे काय करतात की त्या लोकांनी, म्हणजे ज्यांना मी ओळखत पण नाही पण ते लोक वर्धेत राहतात, त्या लोकांनी माझा व्हिडिओ शेअर केला त्यांच्या टाइमलाईनवर वगैरे वगैरे, त्यांच्या स्टेटसवर. तर त्यांनी तसं केलं,
तर त्यामुळे नाही का माझा व्हिडिओ आहे ना खूप व्हायरल झाला. या ऑलमोस्ट 7,000 वगैरे व्ह्यूज आले त्याच्यामध्ये. खूप साऱ्या लोकांनी स्टेटस वगैरे पण ठेवलं. इट वॉज गुड. या सो जर असंच आपण प्रत्येक सिटीमध्ये जाऊ आणि प्रत्येक सिटीमधून असे आपण व्हिडिओज वगैरे बनवू, हायपरलॅप्सचे व्हिडिओ, तर ऑब्विसली त्या सिटीमधले लोक तर लाईक करेल, इव्हन शेअर पण करेल. या म्हणजे स्टार्टिंगला नाही का लोकांचे जे ऑडियन्स आहे ते कमी राहील. या बट हळूहळू वाढत जाईल. असं जर आपण एक शहर झाला, दुसऱ्या शहरमध्ये आपण अशा प्रकारे व्हिडिओ बनवत आहे, अशा प्रकारे व्हिडिओ बनवत आहे, तर इट वॉज लाईक दॅट की ऑडियन्स जुळत जाईल. ओके. आणि त्यामुळे काय होईल की खूप सारे लोक आपल्या व्हिडिओला लाईक करायला लागेल. या इट इज रिअली गुड. या कारण हायपरलॅप्स हे असं आहे की याच्यामुळे नाही का किती कसाही म्हणजे काही असो व्यक्ती बघतोच, कारण तो हायपरलॅप्स व्हिडिओ इट वॉज सो मच अमेझिंग. येस. तर माझा असा प्लॅन होता की असंच आपण प्रत्येक शहरमध्ये जाऊन जर आपण हायपरलॅप्स व्हिडिओ शूट केले, तर शूट केले, युट्यूब किंवा इंस्टाग्रामवर टाकले. ओके. ऑब्विसली ऑडियन्स थोडी कमी राहील, बट आपण जर असं कंटिन्यू मध्ये करत गेलो तर इन द एंड आपले ऑडियन्स मिलियन्स पण जाईल. आणि मिलियन्स मध्ये गेल्यावर ऑब्विसली युट्यूब आपल्याला पैसा देईल त्याचा, कारण आपण क्रिएट करताय. खूप सारे लोक असे करतात, म्हणजे हायपरलॅप्स नाही करत, बट खूप सारे लोक असे युट्यूबवर त्याचा धंदा चालतात वगैरे. दॅट इज गुड. येस. तर आपण हायपरलॅप्सचा व्हिडिओ तिथे देऊच. ओके. सोबत आपण ऍज अ ब्लॉगर म्हणून नाही का एक आर्टिस्ट राहील किंवा ऍक्टर राहील जो एक्सप्लेन करेल की व्हॉट इज इन सिटी, म्हणजे या शहरामध्ये का आहे, कसं आहे वगैरे वगैरे. हार्डली खूप जास्त मोठं नाही. या म्हणजे शहर जेवढं छोटं मोठं वगैरे असेल त्या हिशोबाने तो व्लॉग तेवढा राहील. या मॅक्स टू मॅक्स हार्डली 2 किंवा 3 मिनिट किंवा 4 मिनिटामध्ये पूर्ण तो व्लॉग खतम होऊन जाईल. हायपरलॅप्सचा व्हिडिओ 2-3 मिनिटामध्ये ते खतम होऊन जाईल. त्यानंतर आहे आपण एका शहरापासून दुसऱ्या शहरमध्ये जातो, म्हणजे स्ट्रीट व्ह्यू. ऑब्विसली मी 2 व्हिडिओ स्ट्रीट व्ह्यूचे अपलोड केले आहे. या आणि ऑब्विसली खूप साऱ्या लोकांना आवडतात पण. स्ट्रीट व्ह्यू म्हणजे कसं आहे, एका शहरापासून दुसऱ्या शहरामध्ये जातात, दॅट इज द वन थिंग. त्याच्यामध्ये तो एक फास्ट पण जातो. बट एक इन शहराच्या आतमधला जो स्ट्रीट व्ह्यू असतो ना, ते पण लोक पाहतात. या आणि त्याच्यामध्ये काहीच नाही, जस्ट एक व्यक्ती गाडी चालवायचा आहे, आपल्याला गिम्बल घेऊन कॅमेरा पकडायचा आहे, बस. आणि बस ते अँबियंट साऊंड पूर्ण रेकॉर्ड होतो, सगळं काही रेकॉर्ड होते, अँड दॅट इज रिअली गुड. या ऑब्विसली ते लोक बघतीलच डेफिनेटली. ज्या शहरामधलं मी शूट करेल त्या शहरामध्ये ते लोक बघतीलच. तर असा हा माझा प्लॅन आहे. ओके. आता या गोष्टीसाठी आपल्याला काय काय लागते, जर मी हे अशा प्रकारे व्हिडिओज वगैरे बनवतो, तर का तू एकटा बनवू शकतो? वेल, मी एकटा नाही बनवू शकत. या म्हणजे जस्ट लाईक जर मी एकटा बनवतोय म्हणलं ना, ऍटलिस्ट मला एका जणाची ते हेल्प लागेल. या एक जणाची. येस. व्हाय एक जणाची नाही, म्हणजे जस्ट लाईक ऍज अ असिस्ट म्हणून तो व्यक्ती मला असिस्ट तर करेल. यास. बट मी एक ऍक्टर नाही राव, तर त्यामुळे मी ऍज अ व्लॉग तो त्यासाठी मला एक आर्टिस्टची गरज लागेल, एक फिमेल आर्टिस्ट. या कारण फिमेल आर्टिस्ट एक प्रकारे लोकांना जास्त इंटरॅक्ट करतात, म्हणजे लोक बघतात. त्यामुळे जर मुलगी चांगली असेल ना, तर इन्स्टेड ऑफ लोक मुलीलाच बघतात, बाकीचं लोकेशन सोडून देतात. बट ऍज अ व्लॉगर म्हणून ऍज अ फिमेल कॅरेक्टर इज इम्पॉर्टंट, कारण एक प्रकारे त्याची प्रोडक्शन क्वालिटी वाढते. तर मला ऍटलिस्ट 2 जण पाहिजे. या एक असा व्यक्ती जो मला असिस्ट करेल. असिस्ट म्हणजे मला माझा कॅमेरा पण सोबत पकडेल म्हणजे इन सेन्स माझ्यासोबत तो शूट पण करेल, इव्हन हायपरलॅप्स पण शूट करेल वगैरे वगैरे. ओके. ज्याप्रमाणे मी काम करतो त्याप्रमाणे तो पण व्यक्ती काम करेल. ओके. ऍज अ एडिट. या आता तुला शूट वगैरे जास्त येत नसेल, डोंट वरी, बट याला एडिटिंग चांगली जमली पाहिजे. या तर तो एडिटरच असला पाहिजे. जस्ट शूटिंग जर त्याला मी लगेच तर नाही जमत असेल, काही इश्यू नाही, लगेच तर मी त्याला सांगून देईन कशाप्रमाणे शूट करायचं. इट इज नॉट दॅट हार्ड. येस. बट त्याला एडिटिंग बरोबर जमली पाहिजे. बक म्हणजे मला एडिटिंग येते, बट माझी एडिटिंगची स्पीड आहे ना ती थोडी स्लो आहे. या जो एक व्यक्ती आहे ज्याची एडिटिंग चांगली फास्ट असेल ना, तर तो व्यक्तीची गरज आहे.
आणि असा व्यक्ती कोण आहे, तर आता व्यक्तीबद्दल डिसाईड नाही केलं, आय डिडंट नो हू इज दॅट. बट इट जस्ट लाईक मला असं वाटते की शायद तो म्हणजे एक एडिटर ऍज अ एक गर्ल असली पाहिजे, एक मुलगी असली पाहिजे. व्हाय? कारण जेव्हा आपण ट्रॅव्हलवर जाऊ, समजा जर मी ट्रॅव्हलवर जात आहे, तर ऑब्व्हियसली मी एक मुलगा आहे. समजा जर मी एका कोण्या व्यक्तीला एडिटरला घेतोय, समजा तो मुलगा निघाला, आणि त्यानंतर जी आपण असं म्हणत आहे की ऍज अ व्लॉगरसाठी एका मुलीची गरज आहे, तर ऑब्व्हियसली ती मुलगी एक एकटी पडून जाईल. या आणि कसं आहे, खूप कठीण होऊन जाते त्या मुलीला सर्व्हाइव्ह करणं एक अननोन शहरामध्ये आणि दोघा मुलांसोबत राहणं. या म्हणजे काही काही मुली वगैरे असतात वगैरे बॅडॅस वगैरे, दे विल सस्टेन, बट मोस्ट ऑफ द मुली नाही. कारण जोपर्यंत त्यांच्या कम्फर्ट झोन जोपर्यंत क्रिएट होत नाही, त्यानंतरच ते त्यांची क्रिएटिव्हिटी बाहेर काढतात. या तर ते कम्फर्ट झोन क्रिएट करण्यासाठी एक प्रकारे फिमेल म्हणजे तिच्या सोबतची असणं गरजेचं आहे. कारण ड्युरिंग द ट्रॅव्हल खूप साऱ्या गोष्टी मॅटर असते, कारण आपण एका लोकेशनवर जास्त वेळ राहत नाही. ओके. त्यानंतर मुलीचे खूप काही प्रॉब्लेम्स असतात त्यांचे, सो मच थिंग्स. येस, आय डोंट नो, आता पिरियड्स आहे किंवा जे काही आहे ते काय, आता मुलं कसे एक प्रकारे हँडल करू शकतात एव्हरी सिच्युएशन, बट मुलींसाठी समथिंग नॉट. या तर अशा वेळेस त्यांची काळजी पण घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर अशा वेळेस एक फिमेल त्यांच्या सोबत असेल, इट विल बी रिअली मच बेटर. तर माझी टीम कोणती राहील? एक मी राहील जो शूट करेल, एक एडिटर जो मुलगी असली पाहिजे, आणि एक व्लॉगर ती पण मुलगी असली पाहिजे. या तर हे 3 जणांची मला गरज आहे. ओके. येस. इक्विपमेंट कोणकोणत्या इक्विपमेंटची गरज आहे? ओके. फर्स्ट ऑफ ऑल कॅमेरा. या आमच्या तिघांपाशी पण कॅमेरा असणं इम्पॉर्टंट आहे. ओके. DSLR कॅमेरा ऑब्व्हियसली. त्याच्यानंतर मोनोपॉड. ओके. नंतर ट्रायपॉड. ओके. ड्रोन. येस. DJI Mavic Air Pro, DJI Mavic 3. येस, त्याच्यामध्ये हायपरलॅप चांगली शूट होतात. ड्रोन इज रिअली इम्पॉर्टंट. या कारण कसं आहे की हायपरलॅप शूट करताना नाही का, इट वॉज खूप कठीण होऊन जाते हायपरलॅप शूट करणं थ्रू कॅमेरा. कारण कसं आहे की आपल्याला एक एक फोटो काढावा लागतो हायपरलॅपच्या वेळेस. सो इट वॉज लाईक दॅट, एका शॉटसाठी ऑलमोस्ट करीब 400-500 फोटोज काढावे लागते, आणि 400-500 400-500 फोटोज काढणं, इट इज खूप कठीण होऊन जाते, ट्रस्ट मी. कारण नाही का, पूर्ण घामाजक्क होऊन जाते, माणसाची पूर्ण हालत खराब होऊन जाते, आणि ऑलमोस्ट करीब 2 किंवा 3 घंटे लागते, आणि याच्यामध्ये पॉज घेता येत नाही. नो नो नो. एकदा तुम्ही स्टार्ट केलं की जोपर्यंत ते खतम होत नाही तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू फोटो काढावेच लागतात. आणि फोटो जसे असं कसंही नाही, बिलकुल त्याचा सेंटर मॅच असला पाहिजे, आणि तो बरोबर फोकसमध्ये असला पाहिजे, आणि त्यानंतर कॅमेरा पण बिलकुल स्ट्रेट असला पाहिजे, तेव्हाच कुठे या साऱ्या गोष्टी पॉसिबल होते. हायपरलॅप्स तेवढाच चांगल्याने बनतो. या कारण हायपरलॅप्स दिसायला खूप जबरदस्त असला ना, तरीही हे खूप कठीण असते त्याला एक्झिक्यूट करणं. सो याच्यासाठी ऑब्व्हियसली कॅमेरा प्लस गिम्बल, म्हणजे मी जो हायपरलॅप शूट केला होता तो मोबाईलमध्ये शूट केला होता विथ गिम्बल. गिम्बल काय आहे? गिम्बल स्टॅबिलाइज करतो, म्हणजे माझे प्रत्येक फोटो जे काय मी फोटो काढीन ते सरळ राहीन. ओके. त्यानंतर कसं आहे की बाकीचं त्याच्यानंतर मग मी माझ्या हाताने मॅन्युअली ऍडजस्ट करून, सेंटर पॉईंट ऍडजस्ट करून फोटो काढत होतो. तर इथे पण मला तशाच प्रमाणे करावं लागेल. या बट अजूनपर्यंत मी कॅमेरा हँडल केला नाहीत. मे बी शायद कॅमेरामध्ये शायद इझी पडू शकते, म्हणजे DSLR कॅमेरामध्ये इझी पडू शकते. तर आय डोंट नो, बट कॅमेरा इज रिअली एसेन्शियल. तिघांपाशी 3 कॅमेरा म्हणजे याच्यासाठी हे का इम्पॉर्टंट आहे? व्हाय? कारण इट जस्ट लाईक, मोबाईलमध्ये कसं आहे की मोबाईलमध्ये आपण इझिली शूट करू शकतो, पोर्टेबल असते, सो मच थिंग. याच्यामध्ये बॅटरी जर कमी झाली तर आपण चार्ज लावू शकतो आणि हे करते. बट कॅमेरामध्ये कसं आहे की मॅक्सिमम शूटिंग कॅपॅसिटी वॉज लाईक दॅट 30 मिनिट. ओके. काही काही DSLRचे वॉज लाईक दॅट की 1 घंटा किंवा 2 घंटे किंवा मॅक्स टू मॅक्स 4 घंट्यापर्यंत चालतात DSLR वगैरे. ओके. समज जर आपण शूटला गेलो आणि समज जर एका बॅटरीमध्ये एक कॅमेरा 4 किंवा 5 घंटे चालत असेल, पण त्याच्यानंतरही आपल्याला शूटची गरज आहे ना, या कारण आपला दिवस तर खतम होत नाही, कारण शूटिंग सो मच थिंग्स. येस. तर अशा वेळेस आपल्याला बॅकअप मध्ये कॅमेरा असणं गरजेचं आहे. इवन कधी कधी नाही का, दुसऱ्या लोकेशनवर पण शूट करायला लागतं. म्हणजे मी जस्ट लाईक माझ्या असिस्टला किंवा माझ्या एडिटरला सांगितलं की बाबू तू कॅमेरा घे आणि तू त्या लोकेशनवर जाऊन शूट कर.
तर तो पण तिथे जाऊन शूट करतो, तर त्याला पण सेकंड कॅमेरा लागेलच. ओके, त्यानंतर बिहाइंड द सीन साठी पण कॅमेरा लागेल, तर हे थर्ड कॅमेरा तर लागेल. या तर त्यासाठी तिघांजणांसाठी 3 कॅमेरा इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर आहे ड्रोन. ऑब्विसली ड्रोन एकच पाहिजे. या ड्रोन एकच पाहिजे, दॅट इज गुड. ओके, त्यानंतर अजून कोणते ट्रायपॉड. या ट्रायपॉड लागतील. ट्रायपॉडची फारशी गरज नाही, बट या असायला पाहिजे, कारण ट्रायपॉड इज रिली एसेन्शियल. गिम्बल, या DJI Ronin हॅज गिम्बल. ओके, 3 कॅमेरा आहे ना, तर ऍटलिस्ट 2 तरी गिम्बल पाहिजे. या त्यानंतर DJI Ronin किंवा या मला DJI Roninच आवडते. तो वाला तो झ्यूस वगैरे फारसा आवडत नाही, बट DJI Ronin दॅट इज ओके. ओके, 2 गिम्बल. त्यानंतर ट्रायपॉड, मोनोपॉड. ओके, त्यानंतर आहे आपलं मॉनिटर. ओके, ॲटमॉसचा मॉनिटर आहे, 7 इंचीचा मॉनिटर. ओके, त्याच्यामध्ये 10,000 नीट्स ब्राईटनेस आहे. तो डे लाईट मध्ये पण आपल्याला क्रिस्टल क्लिअर इमेज दाखवतो. तर यस, तो लेन्स ऑब्विसली हायपरलॅप शूट करण्यासाठी वाईड अँगल लागते, तर ऍटलिस्ट मी म्हणतो 12 to 15 mm चा लेन्स हवाय फॉर वाईड अँगल. आणि ब्लॉगिंग साठी वॉज लाईक दॅट की 50 mm चा लेन्स. ओके, युजली मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हायपरलॅप शूट करताना मला प्राईम लेन्स पाहिजे, कारण प्राईम लेन्समध्ये मुव्हिंग पार्ट जास्त नसतात, त्यामुळे क्लिअरिटी चांगली येते. तर मला हायपरलॅप शूट करताना प्राईम लेन्स, बट ॲज अ व्लॉगिंग वगैरे शूट करताना 35 to 50 mm वगैरे त्यामध्ये कोणताही झूम लेन्स असला तरी चालून जाईल, होऊ शकते ऍडजस्ट. ओके, या हे झाले कॅमेरा. ओके, गोप्रो ऑब्विसली येस, एक गोप्रो पाहिजे स्ट्रीट व्ह्यू शूट करण्यासाठी. या गोप्रो म्हणजे कसं आहे की गोप्रो एक गोप्रो राहील जो कारच्या वरती पण राहील. यस, ऑब्विसली मी कार बद्दल सांगितलं नाही, कार पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इट इज अवर सेकंड होम. ओके, वडेवर पहिले गोप्रो वर येऊ. तर एक गोप्रो राहील. गोप्रो म्हणजे माहित आहे ना, एक छोटासा कॅमेरा असतो. ओके, म्हणजे छोटासा कॉम्पॅक्ट कॅमेरा, मोबाईल साईज कॅमेरा असतो, मोबाईलपेक्षा थोडा छोटा असतो. ओके, थोडासा जाडा असतो. गोप्रो काय असते की एक प्रकारे क्लोजेस्ट टू द ऍक्शन शूट करतो, आणि इट वॉज रिली गुड. एकदा त्याला फिक्स केलं की त्याच्यातून बस फुटेजेस घेत राहायचे. इट वॉज रिली गुड. तर स्ट्रीट व्ह्यू शूट करण्यासाठी, म्हणजे एका सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये जाण्यासाठी आपण गोप्रोचा वापर घेऊ, कारण गोप्रो मधून पण क्लिअरिटी एवढं काही चांगली तर येत नाही. म्हणजे ऍज अ DSLR न गोप्रो बद्दल क्वालिटी चेक केली नाही तर ऑब्व्हियसली DSLR विन करते. बट कसं आहे की गोप्रोची पोर्टेबिलिटी नाही का विन करते, कारण गोप्रोला आपण कुठेही माउंट करू शकतो आणि तो ऍक्शनच्या काफी जवळ जाऊन शूट करते. सो इट वॉज रिली गुड टू हॅव गोप्रो. सो गोप्रो एक गोप्रो राहील जो गाडीच्या वरती राहील. ओके, टॉपवर. ओके, जो फिक्स राहील. त्यातून फक्त डेटा काढायचा, गोप्रो काढायचा नाही. ओके, सो दॅट्स अ गोप्रो. त्यानंतर दुसरा एक, किती गोप्रो लागेल आपल्याला? 4 गोप्रो लागेल. यस, बिहाइंड द सीन शूट करण्यासाठी आपल्याला गाडीच्या आतमध्ये पण गोप्रो लावावा लागेल, जेणेकरून नाही का जो कोणी गाडी चालवत आहे, कारण बिहाइंड द सीनच्या वेळेस आपण खूप साऱ्या गोष्टी डिस्कस करतो, कशाप्रमाणे शूट करायचं, कुठे शूट करायचं, परमिशन आहे का नाही आहे वगैरे वगैरे, प्लॅनिंग वगैरे, या साऱ्या गोष्टी बिहाइंड द सीन मध्ये येणार. आणि बिहाइंड द सीन मध्ये आपण प्रत्येक वेळेस कॅमेरा माउंट नाही करू शकत कॅमेरामध्ये कारमध्ये, कारण कसं आहे की कॅमेरा वॉज लाईक रिली बिग, आणि कारमध्ये या साऱ्या गोष्टी ऍडजस्ट करणं वॉज रिली टफ, कारण आपण रिग लावणार नाहीये. कारण रिग मध्ये कसं असते की कॅमेरा रिग आहे जे कॅमेराला माउंट असतात, जेणेकरून तो खूप कठीण स्थितीमध्ये पण त्याला स्टेबल ठेवतो. पण प्रॉब्लेम अशी आहे की रिग आहे ना, ते खूप मोठं असते, आणि आपल्या छोट्या कारमध्ये या साऱ्या गोष्टी होणार नाही. छोटी जर आपण समजा जर एक SUV जरी पण जातोय म्हणलं ना, तरी पण रिग मोठं होऊन जाते त्यासाठी. सो त्यासाठी आपल्याला गोप्रोस लागतील. तर आपल्याला एक ड्रायव्हर सीटसाठी गोप्रो, ड्रायव्हरच्या साईडमध्ये असलं तिथे एक गोप्रो, आणि मागे एक बसून राहील व्यक्ती म्हणजे ॲज अ एडिटर, तिथे पण गोप्रो. तर ऑलमोस्ट आपल्याला 4 गोप्रो लागेल. मला 4K नाही पाहिजे या डेफिनेटली नो, कारण युट्यूब अजूनपर्यंत 4K मध्ये आलं नाही आहे, सगळे 1080p मध्येच आलं आहे. तर मला 1080 मध्येच
1080p मध्येच पाहिजे सगळे शॉट. या मला कोणतेच 4K मध्ये नाही पाहिजे. हा, हायपरलॅप शूट करताना हायपरलॅप ते तो ऑलरेडी 8K मध्ये जातो, कारण आपण फोटोज काढतो ना, तर फोटोज मध्ये जास्त रेझोल्युशन येतात. तर ऑब्विसली जास्त रेझोल्युशन असल्यामुळे ऑलमोस्ट जे हायपरलॅपचा जो व्हिडिओ बनतो तो ऑलमोस्ट 8K किंवा कधी कधी 6K किंवा 8K मध्ये पर्यंत जातो. या ते फोटोच्या क्वालिटीवर डिपेंड असते. बरोबर. बट आपण जो हायपरलॅपचा व्हिडिओ जो एक्सपोर्ट करू तो 1080p मध्येच करू. या नॉट 6K किंवा 8K. या हा, मग काय झालं, ओके. गोप्रो, त्यानंतर काय, कार. ऑब्विसली माझ्या मनात आहे एक SUV, अशी SUV ज्याच्यामध्ये आपण कम्फर्टेबल राहू शकू, कारण आपला मोस्ट ऑफ द टाइम आहे, म्हणजे आमच्या 3 जणांचा टाइम आहे तो या SUV मध्ये जाईल. कारण एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, कारण हा ट्रॅव्हल आहे, आम्ही कंटिन्युअसली ट्रॅव्हल करतात. एकदा आम्ही ट्रॅव्हल सुरू केलं तर ऑलमोस्ट 10 शहर 10 सिटीज कव्हर करायचे असते, आणि 10 सिटीज कव्हर करण्यासाठी ऍटलिस्ट तरी महिना किंवा 1.5 महिना लागतो. या तर वन्स वी स्टार्टेड 1 किंवा 1.5 महिना आपण घरी येऊ शकत नाही. तर मोस्ट ऑफ द टाइम आमचं हॉटेल किंवा या SUV मध्ये जातो. तर आपल्याला SUV अशी पाहिजे जे कम्फर्ट पण आहे. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये आपण शूट पण करता आलं पाहिजे, म्हणजे बिहाइंड द सीन वगैरे. ओके. आणि याच्यामध्ये रेफ्रिजरेटर, जे की मोस्ट ऑफ द कारमध्ये असतात रेफ्रिजरेटर. ओके, ते पण. आणि या म्हणजे, आणि त्यानंतर SUV जरी म्हणलं तरी आपलं सामान वगैरे राहिलं पाहिजे. दॅट्स ओके. जास्त काही सामान, खूप मोठं सामान तर नाहीये, बस आपले कॅमेरा इक्विपमेंट वगैरे राहिले, कॅमेरा इक्विपमेंट वगैरे राहिले, दॅट इज ओके. लगेज, येस, हे झालं. अजून काय आहे, हे झाले इक्विपमेंट. ओके. अप्लायन्सेस मध्ये हेच. ओके. त्यानंतर मग काय, मग आहे प्लॅनिंग. येस, प्लॅनिंग इज रिअली एसेन्शियल. ओके. प्लॅनिंग पेक्षा पण सर्वात इम्पॉर्टंट आहे परमिशन. या म्हणजे कुठे कुठे परमिशन नसते हायपरलॅप्स व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर ऑब्विसली ह्या प्रोजेक्टला स्टार्ट करण्यासाठी म्हणजे कसं आहे की पहिले प्लॅनिंग करून घ्यायची. ओके. म्हणजे जर मी नाशिकमध्ये जायचं आहे तर मला नाशिकमध्ये कोणकोणते मॉन्युमेंट्स वगैरे शूट करायचे आहे. ओके. तर असे 10 शहरचे सगळे 10 शहरमध्ये, जसं लाईक नाशिक, सातारा, सांगली, त्यानंतर कोल्हापूर, त्यानंतर गडचिरोली वगैरे, म्हणजे महाराष्ट्रातले मोठे मोठे शहर आपण कव्हर अप करतो म्हणलं तर त्याचे प्रत्येक मॉन्युमेंट्सचे डिस्क्रिप्शन वगैरे आपण काढून घ्यायचं. ओके. त्यानंतर त्याची परमिशन घ्यायची राज्य सरकारकडून. राज्य सरकार पर्यटन विभाग यांच्याकडे जायचं, त्यांच्याकडे म्हणायचं की आम्हाला अशा प्रमाणे शूट करायचं आहे, यासाठी आम्हाला परमिशन हवी आहे, आणि ते देतात पण. या असं काही हे नाही आहे. ओके. असं जर परमिशन जरी नाही दिली ना तरी आपण तिथे लोकल अथॉरिटीकडून घेऊ पण शकतो. आणि समजा जर परमिशन तरी नाही भेटली ना तरी आपण शूट करू शकतो, कारण कोणी काही म्हणत नाही. कारण जे काही मॉन्युमेंट्स असतात ते ऑन द रस्त्यावर असतात. ओके. इझिली कोणी पण शूट करतो, इझिली कोणी पण हे करतो, कोणी काही म्हणत नाही. या आणि ऑब्विसली कोणी काय असं म्हणलं, पोलीसवाले वगैरे आले, त्यांनी असं म्हणलं की तुम्ही असं का शूट करत आहे, तर तिथून आपण निघून जायचं. त्यांच्याशी आर्ग्युमेंट नाही करायची, निघून जायचं, कारण आपण विदाऊट परमिशन शूट करत आहे. पण समजा जर आपल्याला राज्य सरकारकडून अशी परमिशन भेटली का तुम्ही शूट करू शकता, तर यू कॅन इझिली शूट. ओके. मग तू काही भिवू नको, बस शूट करून घे. ओके. या परमिशन. त्यानंतर ते प्लॅनिंग. येस, प्लॅनिंग मध्ये आपण करायचं की कोणकोणते कुठे कुठे शूट करायचं आहे, काय काय शूट करायचं आहे, तिथून तिथपर्यंत कसं जायचं आहे. ओके. हे झालं. त्यानंतर आहे हॉटेल. येस, कारण आपण दुसऱ्या शहरामध्ये आहे तर ऑब्व्हियसली आपल्याला हॉटेल लागेल, कारण आपण स्टे करत आहे. या तर ऑब्व्हियसली समजा जर मी नाशिकमध्ये गेलो आणि नाशिकमध्ये मला माहित पडलं की मला हायपरलॅक्स व्हिडिओ, स्ट्रीट व्ह्यू वगैरे शूट करायचा आहे, यासाठी मला ऑलमोस्ट करीब 4 किंवा 5 दिवस लागत आहे. तर 4 किंवा 5 दिवसासाठी स्टेसाठी मला हॉटेलमध्ये राहावं लागेल. ओके. इथे हॉटेलमध्ये आपल्याला 2 रूम करावं लागेल. ओके. एक मुलींसाठी, म्हणजे ज्या 2 जणी आहेत त्यांच्यासाठी, एक माझ्यासाठी. या परिस्थिती जर काही असेल तर सिंगल रूम मध्ये पण ऍडजस्ट करावं लागेल. ओके. या अप्लायन्सेस अजून एक गोष्ट सांगितली नाही. या लॅपटॉप. येस, ॲज अ गेमिंग लॅपटॉप 3 लॅपटॉप तर पाहिजे. iMac
iMac Pro वगैरे याच्याबद्दल तर म्हणजे मी याच्याबद्दल कधी वापरलं नाही, त्यामुळे मला काही फारसं माहित नाही iMac Pro वगैरे. बट मला विंडोजची माहिती आहे, तर मी असे म्हणेन की MSIचं जे हे असते लॅपटॉप असते, जे गेमिंग लॅपटॉप असते, ते लॅपटॉप हवं आहे या, ज्याच्यामध्ये ऍटलिस्ट तरी 32 GB रॅम, 1 TB SSD आणि देन 6 GB NVIDIA CUDA कोड ग्राफिक्स. ओके, दॅट इज रिअली एसेन्शियल. हा, अजून सर्वात इम्पॉर्टंट i7 10th जनरेशन प्रोसेसर. इट इज व्हेरी मच एसेन्शियल या, कारण समजा मला एडिट करावं लागेलच यस, तर असे 3 लॅपटॉप या, 3 गेमिंग लॅपटॉप यस. आणि त्यांचे जे हे आहे ना डिस्प्ले, तो पण चांगला असला पाहिजे. ओके या, तर हे मला पाहिजे. ओके, त्या 3 लॅपटॉप तर पाहिजेनच, हे तर बहुतच एसेन्शियल आहे. त्याच्यामध्ये प्रीमियर वेल माझ्यापाशी क्रॅक व्हर्जन आहे, आणि आताही माझं क्रॅक व्हर्जन मध्येच काम सुरू आहे, आणि मला काही प्रॉब्लेम येऊन न राहिला. सो मी असं म्हणत नाही की मी क्रॅक व्हर्जनच वापरीन, बट समजा जर अशी माझी कंडिशन नाही जमली की मी प्रीमियर विकत घेऊ शकलो नाही, तर माझ्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. मी क्रॅक व्हर्जनवरही सॉफ्टवेअर रन करू शकतो, इवन आफ्टर इफेक्ट्स, ऑडिशन वगैरे पण ते पण करू शकतो. सो या, आय जस्ट नीड अ लॅपटॉप या. ओके, लॅपटॉप झालं, त्यानंतर काय हॉटेल झालं, त्यानंतर मग कपडे. यस डूड, प्रॉब्लेम असा आहे का ड्युरिंग द ट्रॅव्हल आमच्यासाठी ट्रॅव्हल करताना शूट पण करायचं आहे, मग हॉटेलमध्ये आल्यानंतर एडिट पण करायचं आहे, त्यानंतर अपलोडिंग पण करायचं आहे. सो मच थिंग्स. एवढी सारे कामं करताना आपण स्वतःवर पर्सनल हायजीन याच्याकडे दुर्लक्ष होऊन जाते. सो ऑब्विसली ऍज अ कपडे याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असते. तर अशा वेळेस आपण हॉटेल मॅनेजमेंटला ऍज अ रिक्वेस्ट करू शकतो की तुम्ही आमचे कपडे म्हणजे जेवढे दिवस आम्ही इथे स्टे करत आहे, तर त्या ड्युरेशन मध्ये तुम्ही आमचे कपडे प्रेस करून, इस्त्री करून द्यावा या. लागेच त्याचे काही चार्जेस पण घेऊन घ्या, बट आम्हाला आमचे कपडे प्रेस वगैरे करून घ्या, म्हणजे इस्त्री वगैरे, ड्राय क्लिनिंग वगैरे सगळे क्लिनिंग करून. यस, कारण इट इज रिअली एसेन्शियल. कारण आपण प्रत्येक वेळेस कपडे घेऊ शकत नाही या, आणि आपण असे सडलेले कपडे घेऊन गाडीमध्ये जाणं, तर आपण बदबूनी स्वतःला एकदम मरून टाकू. तर बेटर आहे की क्लिनिंग असणं इम्पॉर्टंट आहे. ओके, दुसरी अजून गोष्ट आहे, हायजीन झाली, त्यानंतर आहे पर्सनल हायजीन. पर्सनल हायजीन म्हणजे की स्वतःची काळजी. यस, कारण कसं आहे, आपण ट्रॅव्हल करताना आपण घरचं काही खात नाही, इव्हन हॉटेलचंच खातोय या. कधी कधी हॉटेल्स खाण्यामध्ये पण प्रॉब्लेम असतात. यस, आणि ते खाण्यानंतर काय होते की समहो आपल्याला समजा जर कोणाकोणाची इम्युनिटी चांगली नसेल, तर खूप कठीण होऊन जाते वातावरण जेव्हा ट्रॅव्हलमध्ये, जेव्हा आपली हेल्थ खराब होते या. आणि असं होतेच, डेफिनेटली होते, कारण कसं आहे की ट्रॅव्हलमध्ये आपण लोकेशन डिफरंट असते, कधी कधी एन्व्हायरमेंट डिफरंट असते, कधी कधी खाणं डिफरंट असते, सो मच थिंग्स. यस, तर अशा वेळेस आपल्याला सस्टेन होत नाही, कारण आपण लॉंगर पिरियड ऑफ टाइम साठी आपण एकाच ठिकाणी राहिलेलो असतो, एकाच एन्व्हायरमेंटवर जगलेलो असतो. त्यामुळे कसं आहे की आपली बॉडी त्या एन्व्हायरमेंट सोबत मॅच होऊन जाते. बट जेव्हा आपण सडनली एकदम अचानकपणे खूप थंडी प्रदेशात किंवा खूप वाळवंटात मध्ये वगैरे गेलो ना, तर आपली बॉडी नाही का त्या एन्व्हायरमेंटला सस्टेन नाही करू शकत या, अडॉप्ट नाही करू शकत लवकर. तर अशा वेळेस नाही का आपली बॉडी एक प्रकारे अनहेल्दी होऊन जाते. तर अशा वेळेस नाही का स्वतःला हेल्दी ठेवणं इज रिअली इम्पॉर्टंट. तर माझं असं हे आहे की जेव्हा आम्ही डाएट करू, ऍज अ सलॅड सर्वात जास्त खाऊ, तो एक सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे फ्रुट्स. वी नीड टू ईट एव्हरी डे अ फ्रूट. यस, सकाळी रोज एक ऍपल खाणं तर बहुत ही जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण आम्ही ट्रॅव्हल करत आहोत. यस, एव्हरी डे, आय डोंट नो, प्रत्येक एव्हरी डे आपण कुठे ना कुठे राहणार, काही राहणार. तर अशा वेळेस स्वतःची इम्युनिटी ठेवणं, चांगली ठेवणं इज रिअली एसेन्शियल. सो ईट एव्हरी डे एन ऍपल, इट इज रिअली एसेन्शियल. तिघांनी पण ऍपल खाणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट आहे की डाएटमध्ये सलाडचं कंटेंट जास्त असणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, डाएटमध्ये आपण असे आडवे खाऊ शकत नाही. यस, समज जर ऍज अ व्लॉगर शूट करायचं त्यावेळेस दाखवायचं आहे, तर अशा परिस्थितीमध्ये तू खा, बट ऍज अ डाएट म्हणून ते नाही खाऊ शकत आपण, कारण इट वॉज नॉट वेल
तर अशा वेळेस आपल्याला आपले स्वतःचा एक डाएट जो फिक्स करायचा आहे तो आहे म्हणजे सॅलड आणि थोडं बहुत वगैरे पोळी भाजी वगैरे भेटत असेल तर ऑब्विसली हॉटेलमध्ये भेटतात वगैरे या. त्यानंतर आहे पाणी. येस, कसं आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डिफरंट प्रकारचं पाणी असतात अँड दॅट इज नॉट गुड. ओके, ट्राय टू मेंटेन की आपण जे पाणी पिऊ हे नेहमी 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 बिस्लरीचं पाणी पिऊ. ओके, नेहमी विकतच्या बॉटलचं पाणी पिऊ, बाकी कोणत्याच बॉटलचं पाणी पिऊ नये. वाय? कारण कसं आहे की पाणी हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असते आपल्या बॉडीमध्ये. ओके, सो आज आपल्याकडे पाणीच खराब असेल ना तर फुल बॉडी मधली इम्युन सिस्टीम खराब होऊन जाते, जरी तुम्ही किती चांगलं खाजळता. आणि कसं आहे की बॉटलीतलं म्हणजे विकतचं पाणी का म्हणत आहे, कारण विकतचं पाणी काय असते हे एक प्रकारे प्युरिफाईड असते. ओके, याच्यामध्ये TDS नी कंट्रोल केलेले असतात आणि त्यानंतर प्रत्येक पाणी चेक केलं जाते बिफोर पॅकिंग. ओके, आणि जेव्हा ते पॅकिंग झाल्यानंतर पाणी कसं आहे की 5 किंवा 10 वर्ष पाणी हे कधीच सडत नाही, कधीच नाही. या इव्हन ती बॉटल सडून जाईल पण पाणी आतमधलं पाणी कधी सडत नाही. या तर कसं आहे की आपण नेहमी बिस्लरीचं पाणी पित असलो ना, त्यामुळे काय होईल की आपल्या बॉडीला नाही का पाण्याची एक प्रकारे चेंजेस होणार नाही. कारण कसं आहे की पाणी चेंजेस झालं तर इट विल बी रिली डिझास्टर फॉर अस. सो बेटर आहे की आपण नेहमी विकतचं पाणी पिऊ, बॉटलीतलं पाणी पिऊ. त्यामुळे कसं आहे की आपल्या बॉडीला मेंटेन राहील पाणी. ओके, सो ईट म्हणजे ड्रिंक वॉटर ओनली फ्रॉम बिस्लरी किंवा विकतचं पाणी पिऊ. असे जे देतात ना वगैरे गाडव्यात वगैरे किंवा ग्लासात वगैरे ते पाणी घ्यायचे नाही. नेहमी त्याला म्हणायचं की बिस्लरीचं दे, बॉटल दे, आणि ते भेटून जातात. बिस्लरीचं पाणी वगैरे असं काही खूप कठीण नाही होत, भेटून जातात. ओके, हे झाले गोष्टी. ओके, त्यानंतर अजून आहे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट आणि बॅकअप. या कारण समहाऊ कधी कधी काही पण होऊ शकते. या आपण एक्सपेक्ट करतो बट गोष्टी खूप कठीण होऊन जाते, त्याच्यामधून बाहेर निघणं आणि आपण एक्सपेक्ट करत नाही अशा प्रकारच्या गोष्टी पण होऊन जाते. तर अशा वेळेस स्वतःची सुरक्षा, स्वतःचा बॅकअप असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बॅकअप म्हणजे इन द सेन्स की मानून घ्या आपण UP बिहारमध्ये जात आहे आणि तिथे पटनामध्ये वगैरे काही शूट करत आहे. तर समजा जर तिथले लोक काही अजीब असू शकतात, या कारण आपल्या सोबत 2 मुली पण आहे. ओके, ऑब्विसली ते दिसायला सुंदर आहे. तर अशा वेळेस काय होतात की ते लोक काही पण करू शकतात. या कारण शूट करताना आपण त्यांच्या जवळ जातो, तर अशा वेळेस नाही का ते लोक हात पकडू शकतात किंवा काही करू शकतात. या तर अशा वेळेस नाही का आपल्या सोबतच्या ज्या मुली आहेत त्यांना ऍज अ स्वतःचं पर्सनल स्वतःचं संरक्षण करत आलं पाहिजे. दॅट इज रिअली एसेन्शियल. तर त्यांची रोज ट्रेनिंग होईल. ओके, म्हणजे एक्सरसाइज तर होईल. यस, कारण एक्सरसाइज म्हणजे एव्हरीडे एक्सरसाइज तर केलं जाईल. बट कधी कधी शूट राहते, कधी कधी मॉर्निंगला निघावं लागते, कधी कधी संध्याकाळी पण निघावं लागते. बट एक्सरसाइज इज रिअली इम्पॉर्टंट. या एक्सरसाइज हे इम्पॉर्टंट नाही आहे का तू एव्हरीडे सकाळीच करायला पाहिजे. नो नो नो, तू यू नीड टू डू एक्सरसाइज एव्हरीडे. या जेव्हा तुला वेळ भेटेल तेव्हा तू एक्सरसाइज करायला पाहिजे. या आणि ड्युरिंग द डे आपल्याला कधी ना कधी वेळ भेटणच, अर्धा घंटा तर भेटणच, तर तेव्हा एक्सरसाइज करणं इम्पॉर्टंट आहे. ड्युरिंग द एक्सरसाइज त्याच्यामध्ये थोडीशी ऍज अ टॅक्टिस फॉर फायटिंग, म्हणजे लोकांसोबत फाईट कसं करायचं आहे, तिथून निघायचं कसं आहे, हे पण ऍज अ पर्सनल संरक्षण, पर्सनल ऍज अ सिक्युरिटीसाठी स्वतःच्या कशाप्रमाणे संरक्षण केलं जाईल, तर या 2 मुलींनी पण शिकलं पाहिजे. इव्हन मला पण शिकलं पाहिजे. कारण हु नोज या सिच्युएशन कशी राहील, काय राहील. ओके, दुसरी गोष्ट आहे कॉन्टॅक्ट. येस, असं काही होत आहे की जिथे आपल्याला सिच्युएशन हँडल करता येऊन नाही राहिली, तर अशा वेळेस कॉन्टॅक्ट असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपल्याला लवकरात लवकर हेल्प भेटणं बहुत ही जास्त इम्पॉर्टंट आहे. अशा वेळेसाठी नाही का आपल्यापाशी एक कॉन्टॅक्ट आहे. आपण 3 व्यक्तीबद्दल बोललो, बट एक चौथा व्यक्ती आहे जो बिहाइंड द स्टेज काम करतो ह्या साऱ्या गोष्टी मागे. तो आहे मॅनेजर. ओके, तो राहील मुंबईमध्ये राहील किंवा कुठे पण राहील. ओके, तो आपला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण तो व्यक्ती ऍज अ इम्पॉर्टंट फॅक्टर याच्यासाठी आहे, कारण जेव्हा पण काही प्रॉब्लेम होईल आपण त्याला इन्फॉर्म करू. ओके, तर तो व्यक्ती मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते का लवकरात लवकर जे सुरक्षा आहे किंवा जे काही गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी त्यांच्या लवकरात लवकर पोहोचली पाहिजे. या गोष्टीसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट कडून एक पर्सनल सिक्युरिटीसाठी आपल्याला हे करावं लागेल. पर्सनल सिक्युरिटी म्हणजे काय की
तुम्ही असं म्हणाल की आम्ही अशा प्रमाणे शूट करताय, आम्हाला काहीतरी सिक्युरिटीची गरज आहे. तस तुम्ही सेंट्रलकडे जाता ना, सेंट्रलकडे असं म्हणतात ते आम्ही सिक्युरिटी मग कशी प्रोव्हाइड करू, एव्हरीडे तुमच्या सोबत तर नाही राहू शकत. तर अशा वेळेस काय करतात की जेव्हा पण तुमच्यासोबत असं काहीतरी वाईट होत आहे तर आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करत आहे नजदीकच्या पोलीस स्टेशनमध्ये, तर नजदीकच्या पोलीस स्टेशनसाठी नाही का जेव्हा तुम्ही स्वतःची एक प्रकारे हे करतात, म्हणजे याला काय म्हणतात की सिक्युरिटीसाठी अप्लाय करतात, तर त्यासाठी नाही का जे नजदीकी पोलीसवाल्यांची जे असते ना त्यांच्यासाठी खूप एसेन्शियल असते का लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणं. या म्हणजे बाकीचे कामं त्यांना साईडला ठेवावं लागेल आणि पहिले यांना मदत पोहोचावं लागेल. यस, कारण दोज आर पीपल आर रिअली एसेन्शियल लाईक अस. सो अशा वेळेस सिक्युरिटी इज रिअली इम्पॉर्टंट. ओके, हे झाले कॉन्टॅक्ट. यस, हे पण झालं. बॅकअप मध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी आहे. या बॅकअप मध्ये आपल्या गाडीचं पेट्रोल हे कधीही एमटी झालंच नाही पाहिजे. म्हणजे जशी गाडी रिझर्ववर लागली आपल्या गाडीचं पेट्रोल नेहमी फुल असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या गाडीचं मेंटेनन्स नेहमी चांगलं असलं पाहिजे. सो एव्हरी ट्रिप म्हणजे एव्हरी लाईक 10,000 किलोमीटर वी नीड टू सर्व्हिस. द गाडीची सर्व्हिस करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण ट्रॅव्हलमध्ये असताना काही पण होऊ शकते. यात अशा वेळेस सर्व्हिसिंग करणं इज रिअली एसेन्शियल. ओके, तर आफ्टर 10,000 किलोमीटर वी नीड टू चेंज द टायर, सर्व्हिस द कार आपली. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये पेट्रोल एव्हरी टाइम फुल असणं गरजेचं आहे. जशी कोणती गाडी ई पर्यंत आली किंवा बॉटम पर्यंत जरी काटा आला तरी लवकरात लवकर फाइंडिंग द गॅस स्टेशन अँड फिल अप द गॅस. सो इट इज रिअली इम्पॉर्टंट. ओके, त्यानंतर आहे अजून काही गोष्टी विसरलो मी. हा, म्युझिक. येस, म्युझिक इज रिअली एसेन्शियल, कारण आता आपण जे शूट करत आहे हे ओनली व्हिज्युअल्स आहे. बट कसं आहे की म्युझिक हे खूप जास्त इम्पॉर्टंट काम करते ॲज अ हायपरलॅप्समध्ये, ॲज अ स्ट्रीट व्ह्यूमध्ये किंवा ॲज अ व्लॉगरमध्ये पण जे बॅकग्राऊंड सॉन्ग आहे यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर यासाठी एक सबस्क्रिप्शन पॅक म्युझिक बेडचा जो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बट म्युझिक बेड हे आम्ही वापरणार नाही, हा मॅनेजर वापरेल. या काऊन, कारण कसं आहे की सॉन्ग चॉईस करणं हे खूप कठीण काम असते आणि याच्यामध्ये खूप वेळ चालला जातो. आपल्यापाशी एवढा वेळच राहत नाही की आपण एवढा वेळ आपण सॉन्ग मध्ये इन्व्हेस्ट करणं. तर अशा वेळेस आपला जो मॅनेजर आहे त्याचं काम राहील की तो एक प्रकारे सिलेक्टेड ट्रॅक म्हणजे 1-2 ट्रॅक तो काढून ठेवेल की या व्हिडिओसाठी हा जो हायपरलॅप्स आहे, या हायपरलॅप्ससाठी हा जे ट्रॅक आहे हे चांगला आहे अँड दॅट इज ओके. सो यस, ऑल्सो जे काही म्युझिक आपण वापरत आहे, जो काही म्युझिक ट्रॅक वापरत आहे, तो म्युझिक ट्रॅक नाही का आपण जो वापरू तो लायसन्स घेऊ, कॉपीराईट नाही घेऊ. यस, कारण म्युझिक बेडमध्ये ऑब्व्हियसली सगळे जे ट्रॅक असतात ते लायसन्सच असतात म्हणा. बट आपण कोणतेच ट्रॅक कॉपीराईट नाही घेऊ, कारण कॉपीराईट घेतल्यावर काय होते की शेअरिंग मध्ये जातं मॉनिटायझेशन किंवा कॉपीराईट क्लेम येतो. तर इम्पॉर्टंट हे आहे की आपण लायसन्स घेऊन आपला ऑडिओ ट्रॅक वापरणं. ओके, हे झालं. त्यानंतर अजून काय की बॅकअप अजून या आपल्यापाशी हार्ड ड्राईव्ह असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. या हार्ड ड्राईव्ह SSD नाही, SSD साठी फक्त प्रोसेसिंगसाठी SSD पाहिजे, डेटा स्टोरेजसाठी HDD म्हणजे हार्ड ड्राईव्ह पाहिजे. येस, तर आय एम सजेस्टिंग 5 TB या 5 TB चे 2 स्लॉट, तर 5 TB मध्ये होऊन जाईल पूर्ण वगैरे. त्यानंतर आहे इंटरनेट. येस, ऑल अबाउट द गेम इज इंटरनेट, आणि इंटरनेटमुळे सगळं काही होते आणि आपण गॅरंटी देऊ शकत नाही की आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यावर इंटरनेट आपल्याला भेटेलच बा. या कारण सो मच थिंग्स. यस, तर अशा वेळेस आपल्यापाशी अशा काही गोष्टी असल्या पाहिजे जेणेकरून कॉन्टॅक्ट करू शकू. ओके, तर इंटरनेटसाठी आपल्यापाशी काही राउटर आहे. ओके, जिओचे किंवा आपण जिओचे जे गुगल फायबरचे राउटर असतात, वायरलेस राउटर, ते राउटर घेऊ किंवा हे भेटतात वगैरे. या जिओमध्ये हे राउटर वगैरे भेटतात. त्यानंतर आहे की इमर्जन्सी कॉन्टॅक्टसाठी सॅटेलाइट सेलफोन. या कारण
सॅटेलाइट सेलफोन म्हणजे कोणतेही नेटवर्क, जर सगळे नेटवर्क जरी डाऊन असले ना, किंवा जर कुठे रिस्ट्रिक्शन जरी असलं किंवा काही असलं, सॅटेलाइट सेलफोन इट इज रिअली इम्पॉर्टंट. कारण याच्यामध्ये तुम्ही कॉल करता हे थ्रू सॅटेलाइट थ्रू करता, या टावर थ्रू करत नाही. या सॅटेलाइट सेलफोन हे खूप मोठे असतात, एक प्रकारे जे टेलिफोन असतात ना तेवढ्या साईजचे खूप मोठे बल्की असतात हे सॅटेलाइट सेलफोन. येस. आणि हे सॅटेलाइट सेलफोन हे कधीच असे म्हणजे नेहमी बंद राहतात. मोबाईल फोन सारखे एव्हरी टाइम सुरू राहत नाही. येस, सॅटेलाइट सेलफोन याच्याहून आपण ओनली कॉल करतो, इनकमिंग म्हणजे आउट गोईंग असते, इनकमिंग नसते. या सो सॅटेलाइट सेलफोन ॲज अ एमर्जन्सी कॉन्टॅक्ट साठी इम्पॉर्टंट आहे. ओके. फोन, यस, तिघांसाठी 3 सेलफोन ते इम्पॉर्टंट आहे, बट बॅकअप म्हणून तिघांसाठी 3 वेगळे फोन, म्हणजे इच प्रत्येकापाशी 2-2 फोन राहील. यस, 2-2 फोन याच्यासाठी की समूह काही पण होऊ शकते. या तर अशा वेळेस आपल्यापाशी सेलफोन असणे इम्पॉर्टंट आहे. सेलफोन म्हणजे आपला फोन, सॅटेलाइट नाही म्हणत आहे, सेलफोन. ओके. सो हे झालं, बस एवढ्या साऱ्या गोष्टीची गरज आहे. बट याच्यानंतर हे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, या ती म्हणजे आहे मनाची स्थिती. जस मनाची गोष्ट की अशी आहे की आपल्याला ही गोष्ट करायची आहे, तर तुम्ही त्या गोष्टीसाठी आळशी नसलं पाहिजे. या म्हणजे मला असे लोक पाहिजे जे माझ्यासारखे इन्थुजियास्टिक असले पाहिजे, म्हणजे की असं टाइमपास नाही करायला पाहिजे. म्हणजे समजा जर मी काम सांगितलं, मला असं म्हणलं, मी असं म्हणलं की मला ते शूट करायचं आहे, यू कॅन गो देअर, तर जो व्यक्ती आहे ना त्यांनी असा त्रास नाही घेतला पाहिजे. या त्यांनी गेलं पाहिजे ना, शूट पण केलं पाहिजे. कारण कसं आहे की हे आपण सो मच थिंग्स वी नीड टू डू. ओके. तर मनाची परिस्थिती ठेवणं, पेशन्स ठेवणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. हे झालं आहे. तर या सगळ्या गोष्टीसाठी लागतो पैसा. तर पैसा कुठून येईल? कारण युट्यूब डायरेक्ट स्टार्टिंगलाच पैसे देणार नाही. ऑब्व्हियसली आपल्याला करीब 100 किंवा 200 व्हिडिओ बनवावं लागेल. त्याच्यानंतरच मग 4000 आवर्सचा डेटा कंटेंट आपला स्ट्रीम पण झाला पाहिजे. ओके. मग त्याच्यानंतर मग मॉनिटायझेशन होईल, तर मॉनिटायझेशन मध्ये पण पैसा भेटेल, तो बहुत कमी भेटेल स्टार्टिंगला. ओके. जोपर्यंत आपण आपले जे सबस्क्रायबर्स आहेत ते ऑलमोस्ट मिलियन पर्यंत जात नाही, करोड नाही, मिलियन पर्यंत. या मिलियन पर्यंत गेल्यानंतर मग आपल्याला जो पैसा आहे तो चांगला भेटेल. या म्हणजे ऑलमोस्ट करीब 10 लाख किंवा 15 लाख वगैरे किंवा 20 लाख रुपये पर व्हिडिओसाठी. येस. बट टिल देन आपल्याला जो पैसा भेटेल तो खूप कमी भेटेल. तर अशा वेळेस हा जो पैसा आहे, म्हणजे आपल्यासाठी डेलीचा पैसा लागेल ना, ट्रॅव्हल आहे, त्यानंतर एवढे सारे एक्सपेन्सेस आहे, त्यानंतर हॉटेल आहे. तर यावेळेस आपल्याला जो पैसा हा कोण पुरवेल? ओके. तर अशा वेळेस आपल्याला असा मॅनेजर शोधायचा आहे जो ज्याच्यापाशी पैसा आहे. ओके. ऑलमोस्ट तरी तो आपल्याला करीब वर्षभर सस्टेन करू शकेल. म्हणजे आपला जो वर्षभराचा जेवढा काही खर्च राहील तो खर्च हा व्यक्ती सस्टेन करू शकेल, तसा व्यक्ती पाहिजे. सो या, तर हे माझा प्लॅन आहे. या जर आपण हा प्लॅन एक्झिक्यूट केला, इट विल बी रिअली बेटर. येस, आपण एक नवीन गोष्टी इन्व्हेंट करू. कारण कसं आहे की अशा प्रकारचे व्हिडिओज किंवा अशा प्रकारचे हायपरलॅप्स किंवा अशा प्रकारच्या गोष्टी युट्यूबवर नाही अवेलेबल. या आणि समजा जर अशा प्रकारचे आपण काही व्हिडिओज वगैरे बनवतो, इट विल बी रिअली मच बेटर. आपण एक खूप चांगला ऑडियन्स क्रिएट करू आणि खूप जबरदस्त असं मोमेंट क्रिएट करू. तर बेटर आहे की आपण अशा प्रकारचे व्हिडिओज जर रेकॉर्ड करू तर इट विल बी बेटर. या तर मी याच्याबद्दल विचार केला. येस. आणि मला असं वाटलं की समजा जर आपण असं करू शकतो तर इट विल बी मच गुड. तर ह्याच्यासाठी तुला आता कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे? फर्स्ट ऑफ ऑल मला ॲज अ प्रोड्युसरची गरज आहे, जो माझ्या या प्रोजेक्टमध्ये पैसा लावेल, ऍटलिस्ट वर्षभरासाठी तरी पैसा लावेल. या म्हणजे या मी रॅन्डम फिगर म्हणतो सरळ वर्षभरासाठी. कारण समजा जर एकदा जरी व्हिडिओ जरी बनले, मी असं म्हणतो की हार्डली 3-4 महिन्यात लागेल म्हणा. 3-4 महिन्यानंतर मग एक प्रकारे आपला चॅनल मॉनिटाईज करण्यात आला की मग आपण हळूहळू पैसा कमवू त्याच्यापासून. बट इतक्या रॅपिडली पैसा नाही कमवू जितक्या रॅपिडली आपण एका वर्षानंतर कमवू. या कसं आहे की आपल्याला
आणि कसं आहे की तेवढी टेंडन्सी पण द्यावी लागेल व्हिडिओची, म्हणजे हप्त्यातून 2-3 व्हिडिओ तरी द्यावंच लागेल, तेव्हा जेणेकरून नाही का आपले व्हिडिओची जी इंटेन्सिटी राहील ना ते जबरदस्त राहील, आणि यूट्यूबमध्ये जो आपला कंटेंट आहे तो खूप लोकांनी स्ट्रीम केला पाहिजे, तेव्हाच युट्यूबलाही फायदा होईल ना आपला पण फायदा होईल. सो बेटर आहे की आपल्याला एका वर्षासाठी असा प्रोड्युसर पाहिजे जो आपला काळजी घेईल. तर किती पैसा लागेल या म्हणजे या प्रोजेक्टसाठी, जर असं म्हणतो वर्षभरात तर किती पैसा लागेल? हे बघ, स्टार्टिंगचे इक्विपमेंट वगैरे खर्च करणं याच्यासाठी ऑलमोस्ट मी म्हणतो की जर 10 लाखाची गाडी आणि त्यानंतर 10 लाखाची इक्विपमेंट्स आणि अप्लायन्सेस जरी घेतले तर 20 लाखामध्ये होऊन जातात. ओके, 20 lakhs. बट त्याच्यानंतरही आम्ही 3 जण काम करू तर आम्हाला पण काही ना काहीतरी पैसा लागेल या, कारण आम्ही असं फ्री मध्ये पण काम नाही करू. येस, हा मी जरी फ्री मध्ये काम करून घेईन कारण मला ते करायचंच आहे, बट बाकीचे 2 जण तर फ्री मध्ये काम नाही करण या. आणि सब इंटेन्शनली कोणाला कोणातरी काही ना काहीतरी पैसा भेटत राहिला ना तर हे बेटर होऊन जाते की एक प्रकारे की पुन्हा कामामध्ये रुची लागेल या. जर पैसाच भेटत नाही आणि मग मी कशाला काम करू, जर असं लोक म्हणत असेल मग काम होणार नाही. तर बेटर आपण त्यांना काही ना काहीतरी पेमेंट देणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर स्टार्टिंगला ॲज 75, 50,000, म्हणजे मला 75 किंवा त्या दोघींना 50,000, मला 75. येस, स्टार्टिंगचे 1-2 महिने, त्यानंतर मग जसा व्हिडिओ एक प्रकारे हे झाला की त्यानंतर आपण पर्सेंटेज लावू. या पर्सेंटेज म्हणजे की प्रोड्युसरला पण त्याचा पैसा काढायचा आहे, आपल्याला पण आपली पेमेंट भेटावी लागेल. तर अशा वेळेस नाही का जोपर्यंत प्रोड्युसरचा पैसा निघत नाही तोपर्यंत 50-50 राहील, म्हणजे 50% पैसा प्रोड्युसरचा आणि 50% आपल्या 3 जणांचा. आता जेवढा काही 3 जणांना जेवढा काही पैसा होईल 50% तो आपण स्प्लिट करू. ओके, मग एकदा प्रोड्युसरचा पैसा निघाला की त्यानंतर प्रोड्युसरचा जो वेटेज आहे तो होऊन जाईल 10% ना 90%, म्हणजे 10% तो कमाई खाईल आणि त्यानंतर 90% कमाई आपण खाऊ. कारण आतापर्यंत ते 19-10% तो केव्हा येईल, जेव्हा आपला व्हिडिओची जे सबस्क्रायबर्स आहे ते मिलियन्स मध्ये जाईल. ऑब्व्हियसली मी एवढं म्हणतो की जर अशा प्रकारचे व्हिडिओ आपण जर बनवत आहे तर ऑब्व्हियसली मला असं वाटत नाही का खूप कमी वेळात आपण लवकरात लवकर आपण सबस्क्रायबर वगैरे ऍड करून घेऊ. यस, कारण इट वॉज रिअली कूल यार, बहुत जबरदस्त आहे आणि खूप लोकांना आवडेल, आय एम टेलिंग यू या. आणि ज्या लोकांना आवडेल नाही, जे लोक नाही का म्हणजे त्यांना असं वाटतं की बोरिंग व्हिडिओ आहे, तरी ते लोक नाही का त्यांच्या टाइमलाईनवर शेअर करेल, कारण आपण त्यांच्या शहरमध्ये जाऊन शूट करत आहे तर ऑब्व्हियसली ते लोक त्यांच्या टाइमलाईनवर किंवा त्यांच्या स्टेटसवर ते सारे व्हिडिओ ठेवेल या. आणि एक छोटा म्हणजे कसं आहे की त्यांना असं वाटेल की आपलं एक छोटं शहर आहे, त्या छोट्या शहरासाठी पण त्यांनी असा काही व्हिडिओ बनवला, त्यांना पण खूप चांगलं वाटेल ना, ते लोक पण त्यांच्या स्टेटसवर ते व्हिडिओ ठेवेल, ज्याप्रमाणे माझ्यासोबत झालं. तर अनइंटेन्शनली असं म्हणतो की मिनिमम एका व्हिडिओसाठी मिनिमम तरी 10,000 व्ह्यू येणार, मिनिमम. हे सर्वात एकदम बिलोची म्हणत या. जर तू स्टार्ट जरी केलं आणि शूट जरी केलं पहिला व्हिडिओ, त्याच्यामध्ये 10,000 तर व्ह्यू तर येणारच आहे या. मग त्याच्यानंतर मग जशाप्रमाणे आपल्या व्हिडिओची इंटेन्सिटी वाढत जाईल त्याप्रमाणे. ओके, सो येस, व्लॉगिंग मध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहे ह्या, म्हणजे व्लॉगिंग मध्ये पण आपल्याला काय काय सांगायचं याची स्क्रिप्ट बनवावं लागेल, त्यानंतर स्क्रिप्टिंग साठी पण त्यासाठी तिथे पण आपल्याला थोडंसं डोकं लावावं लागेल. ओके, ऑल्सो यस, ड्रायव्हिंग साठी मी एकटं ड्राईव्ह नाही करून, 3 जण ड्राईव्ह करणं इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी 3 जणांना गाडी येणं अति जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण मी एकटा ड्राईव्ह करू शकणार नाही ऑल द टाइम. ओके, त्यानंतर आहे आपण स्ट्रीट व्ह्यू शूट करताना आपण 2 व्हीलरची गरज आहे. तर अशा वेळेस आपण हॉटेल मॅनेजमेंटला रिक्वेस्ट करू शकतो काय तुम्ही एक आम्हाला 2 व्हीलरची अरेंजमेंट करून द्या शूटिंगसाठी, 2 व्हीलरसाठी, कारण ओके या. सो ऑल दिस इज इट. ओके, या साऱ्या गोष्टी आहे. समज जर आपण हा प्लॅन करतो म्हणलं ना तर ऑब्व्हियसली आपण ऍज अ ट्रॅव्हलर म्हणून राहू. ओके, आणि येस, बट तुला तुझ्या लाईफ मध्ये ऍज अ ट्रॅव्हलर बनायचं आहे की काय बनायचं आहे, फिल्म मेकर बनायचं आहे, काय बनायचं आहे?
या म्हणजे जस्ट लाईक समजा तू एडी वगैरे बनला तर स्टार्टिंगचे 4-5 वर्ष तू स्ट्रगलच मध्ये राहील. मग त्याच्यानंतर मग तू ऍज अ फिल्म मध्ये भेटेल, काम भेटेल वगैरे वगैरे. पण समजा तू ट्रॅव्हल मध्ये गेला तर तू कम्प्लिटली ट्रॅव्हल मध्ये होऊन जाशील, तू कधीच मग फिल्म मध्ये येणार नाही. तर मग तेव्हा तसं कसं? आय डोंट नो यार, म्हणजे जिथे मला ऑपॉर्च्युनिटी चांगली भेटत आहे तर व्हाय डोंट आय डू दॅट. या हे पण काम याच्यासारखंच आहे ना, फिल्म मेकिंग सारखंच. येस, म्हणजे फिल्म मेकिंग मध्ये एक प्रकारे थोडं डिफरंट काइंड ऑफ येते, असं नाही म्हणत की बिलकुल सारखं येते. इट इज कम्प्लिटली डिफरंट. बट मला ट्रॅव्हल पण आवडते यार. या म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओज बनवणं वगैरे, दॅट इज माय मोजो. या फिल्म मेकिंग, यस इट इज गुड. बट मी अशी गॅरंटी नाही देऊ शकत. यामध्ये ज्याप्रमाणे मी हायपरलॅक्स व्हिडिओसाठी नाही का गॅरंटी देऊ शकतो की माझ्या व्हिडिओमध्ये म्हणजे जस्ट लाईक 6 महिन्यामध्ये आपण 10 मिलियन, सॉरी 1 मिलियन सबस्क्रायबर वगैरे आणून घेऊ, एवढं मी गॅरंटी देऊ शकतो. बट मी असं नाही म्हणू शकत की माझं जी फिल्म आहे ती फिल्म हिट होऊन जाईल बा, खूप लोकांना आवडेल वगैरे. हा, मी खूप प्रयत्न करेल वगैरे वगैरे. बट कसं आहे की या गोष्टीसाठी जोपर्यंत आपण फिल्म बनवत नाही तोपर्यंत रिअलाइज होणार नाही. ज्याप्रमाणे तू व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर तुला असं माहित पडलं की माझ्या व्हिडिओसाठी ऑलमोस्ट करीब 10,000 लोकांनी शेअर केलं, तर ऑब्व्हियसली कसं आहे की जोपर्यंत तू फिल्म बनवत नाही तोपर्यंत तुला रिअलाइज होणार नाही की तुझा कंटेंट कसा आहे. या बट त्या एका फिल्मसाठी मला खूप जास्त पिसावं लागेल, पैसा, त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आहे, सो मच थिंग्स. येस. आणि कसं आहे की माझी एवढी मोठी लायबल नाही, एवढी मोठी कंडिशन नाही का मी एक प्रकारे फिल्म बनवू, खूप सारा पैसा याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू, किंवा ऍज अ प्रोड्युसरला म्हणू का तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा करा बा वगैरे. इट इज इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपण स्वतःला स्टेबल बनवू, स्वतःला कॉन्फिडन्स क्रिएट करू. बट हे मी असं नाही म्हणत की मला फिल्म मेकर बनायचं नाही आहे. ऑब्व्हियसली मला इन द एंड फिल्म मेकरच बनायचं आहे, कारण मला समोर फिल्म बनवायचं आहे. बट मला असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये एक सर्टन अमाऊंट ऑफ टाइम मला याच्यामध्ये पण इन्व्हेस्ट करायचा ॲज अ ट्रॅव्हलमध्ये. ओके. आणि येस, दॅट इज ऑल आय वॉन्ट. या आणि समजा जर मी ट्रॅव्हलमध्ये अशाप्रमाणे काही गोष्टी करत असेल ना, तर इट वॉज गुड. या आणि मी ॲज अ त्या टीममध्ये ॲज अ डिरेक्टर राहीन. या तर ऑब्व्हियसली माझी काही पोझिशन अशी फिक्स नाही, कारण इम्पॉर्टंट पोझिशन आहे ती आहे त्या ब्लॉगरची, जी फिमेल आहे तिची, कारण ती फिक्स असणं गरजेचं आहे. कारण तिच्यासोबत ऑडियन्स कनेक्ट होईल, ना की माझ्यासोबत, कारण मी स्क्रीनमध्ये दिसून न राहिलो, मी बिहाइंड द स्क्रीन आहे. तर अशा वेळेस मी रिप्लेस होऊ शकतो. या सो माझं मला असं वाटत आहे की या ट्रॅव्हल व्हिडिओ इज हॅड इनफ. यस, आपण 2-3 वर्ष दिले, खूप पैसा कमवला, दॅट इज ओके. तर अशा वेळेस आपण दुसरा एक व्यक्ती हायर करू शकतो. तो व्यक्ती सेम काम करेल जे काम आपण इथे करत होतो ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये वगैरे, आणि आपण रिलीज होऊन जाऊ, आणि मग आपण आपल्या पूर्ण काम फिल्म मेकिंग वर देऊ वगैरे वगैरे. पण हे पुढची गोष्ट आहे. या हे आपण समोर पाहू. पण आपले हा इनिशियल प्लॅन आहे समजा. या ॲज अ ट्रॅव्हल व्हिडिओसाठी आपल्याला मिनिमम अमाऊंट किती लागेल ॲज अ प्रोड्युसरसाठी असं म्हणतो, ॲटलिस्ट लाईक मी असं म्हणतो की पहिले आहे 20 लाखाची गाडी. ओके. त्यानंतर 10 लाखाची इक्विपमेंट. ओके. याच्यामध्ये लॅपटॉप, कॅमेरा वगैरे सगळं येऊन जाईल. ओके. गोप्रो वगैरे सगळे सगळे. यस. तर 30 लाख. आणि हॉटेलमध्ये जर एका वर्षाचा म्हणत आहे तर हॉटेलमध्ये किती खर्च लागेल. यस, हॉटेलमध्ये म्हणून घे की जस्ट लाईक आपण एका हॉटेलमध्ये राहत आहे तर ऍटलिस्ट एका रूमचं भाडं 1,000 रुपये राहील. याचं समज जर आपण 10 दिवस जरी राहत आहोत तर 10,000. यस, तर 10,000. आणि असं काही आपण पर्सनल वगैरे काम करून घेत आहे, म्हणजे कपडे घेणं, कपडे धुवून घेणं, त्यानंतर तर एक हॉटेल मॅनेजमेंट पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मी असं म्हणतो की 20,000 रुपये हॉटेलमध्ये जाईल. ओके. तर आपण किती हॉटेल चेंज करत आहे हे प्रत्येक सिटीवर डिपेंड आहे. ओके. तर आपण प्रत्येक सिटी थ्रू आपण हॉटेल चेंज करत आहे. तर वॉज लाईक आपण 10 सिटी घेत आहे तर 20 10, म्हणजे इट वॉज लाईक दॅट की 2 लाख रुपये. ओके. 2 लाख रुपये फॉर 1.5 महिना. ओके. 1.5 महिना. आणि त्यानंतर मग अशाच प्रमाणे 2-2 लाख रुपये जाईल. इक्विपमेंटवर ते जास्त खर्च करावा लागणार नाही, कारण एकदा इक्विपमेंट घेतलं का यस
2 लाख रुपये, 2-2.5 लाख रुपये, कारण त्याच्यामध्ये मग ट्रॅव्हलिंग मध्ये मग पेट्रोल सर्व्हिसिंग वगैरे या. तर 2.5 लाख रुपये स्टार्टिंग मध्ये वॉज लाईक दॅट. 20-30 त्यानंतर आहे 30 आहे, 30,000, 30 आणि 2 32,000, 32 लाख, सॉरी 32 लाख. आणि त्यानंतर मग पेमेंट, ते पेमेंट आहे 5 लाख. ओके, आपण हे हॉटेलचा खर्च सोडून देऊ. ओके, आणि पेमेंटचा खर्च सोडून देऊ. तर अशा वेळेस 30 लाख रुपये इनिशियल स्टार्टिंग आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मग जो खर्च लागेल हॉटेलचा आणि त्यानंतर ड्रायव्हिंग याच्यासाठी, तर तो आहे 3 लाख रुपये. 3 लाख रुपये पर मंथ समजून घ्या. तर अशा लाईक 12 जर आपण 12-36 म्हणजे जस्ट लाईक 36 लाख रुपये पर इयर. ओके, तर 36 लाख रुपये लागेल. या 30 लाख रुपये इनिशियल पेमेंट आणि 36 लाख रुपीज फॉर यस. तर अशा वेळेस 30 आणि 30 60 लाख, 60 म्हणजे ऑलमोस्ट 70 लाख रुपये लागेल स्टार्टिंगला. या, आणि या वर्षभरात आपलं मग जेवढं काही व्हिडिओ बनवू वगैरे याच्यानंतर मॉनिटाईज वगैरे होईल, तर मग डेफिनेटली मग याच्यामध्ये मग पर्सेंटेज लागेल ना. पर्सेंटेज मध्ये मग प्रोड्युसरला पैसा कमी द्यावा लागेल, मग आपल्याला त्याचा कंटेंट जास्त द्यावा लागतो. या, म्हणजे कसं प्रोड्युसर मग त्याचा पैसा काढेल ना, जेवढा त्यांनी पैसा इन्व्हेस्ट केला याच्यामध्ये जस्ट लाईक 60-70 लाख रुपये, तर तो पैसा तो काढेल घेईल. आणि त्यानंतर मग आपण मग वर्षी कमाई घेऊ. या वर्षी कमाई म्हणजे की त्यानंतर मग एकदा त्याचा पैसा निघाला का मग सगळं मग आपलंच. या, पण याचा अर्थ असा नाही की प्रोड्युसर राहणार नाही. ऑब्व्हियसली प्रोड्युसर राहणार, कारण मग त्याच्यानंतर कसं जसं पैसा भेटला त्यानंतर टीम पण वाढेल. टीम वाढल्यानंतर तेवढं काम स्प्लिट होईल वगैरे, त्यानंतर अजून चांगल्याने काम करू शकू वगैरे वगैरे. सो ते आपण वेळेवर पाहू वगैरे, बट इनिशियल त्या स्टार्टिंग थिंकिंग तर हीच आहे. या, तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. येस, ऑब्व्हियसली मी या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्या. ऑब्व्हियसली मी याच्याबद्दल खूप साऱ्या डिटेलमध्ये विचार केला, बोललो वगैरे, विचार केला. आणि देन आय थिंक अबाउट दॅट की हाँ इस तरह से ये सब हो सकता है. सो यस, जर हे पॉसिबल होत आहे तर इट विल बी रिअली मच बेटर. बट हे आहे जेव्हा तू मुंबईला जाशील, जेव्हा तू यासाठी असे काही ट्रॅव्हल हे पण आहे प्रोड्युसर. जर तू यांच्यासोबत असं काही कॉन्टॅक्ट करणं, तर फाइंड आउट भेटूनच जाईल यार. या, तू तुझा प्लॅन किंवा तुझी आयडिया वगैरे जर तू असं प्रमाणे सांगितले ना, तर हे बहुत जबरदस्त होईल. कारण आपण एका शहरामध्ये राहतो, तर एक हायपरलॅप्सचा व्हिडिओ, ओके, त्यानंतर त्यांचा स्ट्रीट व्ह्यू मानून घे. जस्ट लाईक आपल्याला स्ट्रीट व्ह्यू तो शूट करायचा आहे, तो डिपेंड करते किती मोठं शहर आहे त्यासाठी वगैरे. ओके, आणि हे आपलं स्पीडअप नाही करायचं, हे नॉर्मल स्पीडवर ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर आहे की कारण कसं त्या स्ट्रीट व्ह्यू मध्ये अँबियन्स साऊंड पण राहील. सो येस, तर एव्हरी स्ट्रीट व्ह्यू वॉज लाईक दॅट 30 मिनिट्स असलं पाहिजे. 30 अशा आपण पार्ट 1, 2, 3 मध्ये काउंट करू. ओके, त्याच्यानंतर मग आहे स्ट्रीट व्ह्यू एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणं, हा 30 मिनिट्सचा एक फिक्स राहील. याच्यामध्ये पार्ट 1, पार्ट 2 राहणार. ओके, आणि देन व्लॉग राहील, तो राहील 5 मिनिट, 4 ते 5 मिनिट. ओके, डिपेंड ऑन दी व्हॉट थिंग्स हॅव इन द सिटी. सो याच्याबद्दल म्हणजे जेवढा मोठं शहर राहील, जेवढं तिथे गोष्टी राहील सांगण्याचा, त्याच्याबद्दल या सगळ्या गोष्टी. आणि त्यानंतर बिहाइंड द सीन. येस, तर जस्ट लाईक आपण एका शहरामधून आपण वॉज लाईक दॅट की किती आवरचा कंटेंट देऊ. 3 मिनिटाचा हायपरलॅप्स, त्यानंतर व्लॉग 5 मिनिटाचा, आणि त्यानंतर मग इट वॉज लाईक दॅट की आपण ऑलमोस्ट करीब 2 किंवा 2.5 घंट्याचा कंटेंट देऊ फॉर एका शहरासाठी. या 2 आवर्सचा कंटेंट जरी म्हणलं, तर स्ट्रीमिंग करताना तो कंटेंट तो खूप जास्त स्ट्रीम होईल. तर ऑब्व्हियसली नंबर्स ऑफ आवर्स वाढेल आणि सो मच पीपल विल कनेक्टेड. इट विल बी मच बेटर. या, पीपल फील द वाइब दॅट वी आर ट्रॅव्हलिंग. सो इट इज गुड. सो जर आपण असे काही ट्रॅव्हल एजन्सी किंवा ट्रॅव्हल प्रोड्युसरला जर भेटलो ना, आणि त्यांना असं म्हणलं की तुम्ही माझ्या प्रोजेक्टवर ॲटलिस्ट तरी एवढे पैसे इन्व्हेस्ट करा, म्हणजे 70 लाख रुपये तरी इन्व्हेस्ट करा फॉर इयर. येस, एका वर्षासाठी.
या म्हणजे इक्विपमेंट मध्ये तर पहिले 30 लाख रुपये, 30-40 लाख रुपये, आणि त्यानंतर मग कसं की मंथली साठी मग 5 लाख रुपये. तर अशा वेळेस होईल. येस. तर मग एकदा आपलं चॅनल मॉनिटाईज झालं का मग बघा हे येईल. सो येस. So this is the my artifact episode number 2054. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.